नमस्कार. मराठी देवदूत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे आरोग्य, नातेसंबंध, पैसा या बाबतीतील तसेच इतर जीवनातील कोणत्याही प्रकारच्या समस्या संपूर्णपणे दूर करण्यासाठी योग्य मार्गदर्शक असणं, मेंटॉर असणं किंवा कोच असणं किती महत्त्वाचं आहे सध्याच्या काळामध्ये, त्याच्यावरचा आधारित हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ आपण संपूर्णपणे बघितलात तर आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी माहीत होणार आहेत. कोणत्याही व्यक्तीचं जीवन खऱ्या अर्थाने उत्तम आहे किंवा चांगलं आहे असं कधी म्हणता येतं की त्याच्या जीवनामध्ये ज्या आवश्यक गोष्टी असतात किंवा महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या जर त्याच्याकडे असतील, उदाहरणार्थ चांगल्या प्रकारचं शारीरिक आणि मानसिक असं उत्तम आरोग्य, दुसरी गोष्ट सर्वांशी सुमधुर नातेसंबंध, तिसरी गोष्ट मुबलक पैसा म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली असणे, किंवा इतर कोणत्याही गोष्टी चांगल्या प्रकारचे परिणाम की ज्याच्या माध्यमातून किंवा अशा व्यक्तीकडे बघितल्यानंतर त्या व्यक्तीचं जीवन जे चांगल्या प्रकारचं आहे, उत्तम आहे किंवा परिपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. सध्याच्या काळामध्ये असा सर्व परिपूर्ण व्यक्ती मिळणं खरं तर अवघड गोष्ट आहे किंवा दुर्मिळ आहे. त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आजकाल प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी समस्या आहेत. म्हणजे असा जगामध्ये फारच कमी लोक असतील की ज्यांना काही समस्या नाही. आपल्याला बऱ्याच लोकांना नातेसंबंधामध्ये समस्या असतात, आरोग्याच्याही समस्या असतात, आर्थिक समस्या असतात, नोकरी व्यवसायामध्ये समस्या असतात की ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत चांगल्या प्रकारच्या मानवी जीवनासाठी. तसंच इतर सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या जीवनामध्ये असतात. तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या जीवनातील समस्या, कोणत्याही पातळीच्या समस्या 100% दूर होऊ शकतात ही आम्ही आपल्याला खुशखबर देत आहोत. A to Z आपल्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या असतील 100% दूर होणं शक्य आहे. त्यासाठी आपल्याला मदत कोण करणार हा प्रत्येकासमोर प्रश्न आता निर्माण झाला असेल. तर त्याच्यामध्ये निसर्गाने किंवा ईश्वराने जेव्हा आपला मनुष्य जन्म होतो तर निसर्गाने किंवा ईश्वराने आपल्याला खूप मोठी शक्ती दिलेली आहे. तर ती शक्ती आपल्या आतमध्ये असते, आपल्या विचारांमध्ये आहे. आपला जो ब्रेन आहे तो खूप पॉवरफुल आहे. तसंच आपण आपलं जे अंतर्मन किंवा सबकॉन्शियस माइंड म्हणतो त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती दडलेली आहे. त्याची आपल्याला मदत घेता येते किंवा त्याचा वापर करता येतो. तसंच त्याच्या पलीकडे पण जी शक्ती असते की ज्याला निसर्ग म्हणतो आपण किंवा ईश्वर म्हणतो, तर त्या अनंत शक्तीचीही आपल्याला मदत घेता येते. तसं बघितलं तर आपलं जे मन आहे ते अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. त्यासाठी आपण आपल्या मनाच्या शक्तीबद्दल जास्तीत जास्त ज्ञान मिळवलं पाहिजे. ते ज्ञान मिळवल्यानंतर आपल्याला माहीत होतं की आपण त्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्याच्या माध्यमातून काय काय पॉसिबल आहे आपल्याला माहीत पडू शकतं. परंतु आजकाल आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीजवळ खूप मोठी शक्ती आहे किंवा प्रत्येक व्यक्तीजवळ मन नावाची गोष्ट असते किंवा प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये प्रचंड सामर्थ्य असून सुद्धा अनेक लोकांच्या समस्या किंवा जास्तीत जास्त लोकांच्या काही समस्या संपूर्णपणे कधीच दूर होत नाहीत. तर अनेक लोकांच्या समस्या एकतर आहेत तशाच राहतात किंवा कधी-कधी वाढत जातात आणि त्या एकदमच जास्त वाढतात आणि त्या व्यक्तीचं पूर्णपणे आयुष्य एक बरबाद झाल्यासारखं होतं. तर या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीसोबत किंवा आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत, मनाची शक्ती आहे, त्याच्यासोबतच आपल्याला अजून सुद्धा इतर काही गोष्टींची मदत घेणं गरजेचं आहे. ती जर आपण घेतली तरच खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनातल्या समस्या 100% किंवा पूर्णपणे दूर करून प्रत्येक बाबतीमध्ये चांगला परिणाम मिळवू शकतो. तर आपल्याला काय केलं पाहिजे? कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला जीवनामध्ये समस्या असतील, आरोग्याच्या असतील, नातेसंबंधात असतील, आर्थिक समस्या असतील किंवा इतर कोणत्याही समस्या ज्या जीवनामध्ये असतात, त्या संपूर्णपणे दूर करण्यासाठी आपल्याला एक योग्य मार्गदर्शक किंवा मेंटॉर किंवा कोच शोधणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे आपण जर बघितलं तर आपण आपल्या जुन्या काळात बघितलं किंवा आपण आपल्या शास्त्रामध्ये बऱ्याचशा आपण गोष्टी वाचतो, की व्यक्ती किती हुशार पूर्वीच्या काळामध्ये अनेक महान लोकं होते, अनेक हुशार लोकं होते. तरी प्रत्येक व्यक्तीचा एक एक कमीत कमी एक गुरु असायचा, एखादा तरी मार्गदर्शक असायचा किंवा मेंटॉर असायचा. अगदी आताच्या काळात सुद्धा गुरु शिष्य परंपरा ही असते आणि त्याच्या माध्यमातून व्यक्ती किती हुशार असला किंवा त्याच्याकडे किती सामर्थ्य असलं
तर प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये काही ना काहीतरी समस्या येत असतात. तेव्हा एक चांगल्या प्रकारचा योग्य योग्य आणि चांगल्या प्रकारचा गुरु किंवा मार्गदर्शक किंवा मेंटॉर किंवा सध्याच्या भाषेमध्ये कोच हा त्या व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यक्तीला मदत करू शकतो. आणि थोडक्यात त्या व्यक्तीच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्यातून त्याला बाहेर येण्यासाठी, तसंच प्रत्येक बाबतीमध्ये चांगला परिणाम मिळवून देण्यासाठी नक्कीच चांगल्या प्रकारे मदत करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. तर या दृष्टिकोनातून एक चांगला आणि योग्य जो गुरु असेल, मार्गदर्शक असेल, मेंटॉर असेल किंवा कोच असेल, तो व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही बाबतीतल्या कोणत्याही समस्या असतील, नातेसंबंधाच्या असतील, आरोग्य, पैसा, नोकरी, व्यवसाय किंवा इतर कुठल्याही बाबतीतल्या कोणत्याही पातळीच्या समस्या असतील, त्यातून त्या व्यक्तीला बाहेर काढून प्रत्येक बाबतीमध्ये अशा प्रकारे चांगला परिणाम म्हणजे मुबलक पैसा, सुमधुर नातेसंबंध, उत्तम आरोग्य, तसंच इतर प्रत्येक बाबतीतले चांगले परिणाम मिळवून देण्यासाठी नक्कीच चांगल्या प्रकारे मदत करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. आणि हिंदीमध्ये एक म्हण आहे, एक और एक 11. म्हणजे नॉर्मली गणिताचं कॅल्क्युलेशन आपण जर बघितलं, 1+1 2 होतात. परंतु एखाद्या व्यक्तीला जर एखादा चांगला मार्गदर्शक मिळाला, तर त्याचं सामर्थ्य 10 पटीने 10-11 पटीने वाढू शकतं. आणि त्याच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर होऊन त्याला अशा प्रकारे चांगल्या प्रकारचे परिणाम प्रत्येक बाबतीमध्ये मिळू शकतात. तर त्याच दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा आपल्याला योग्य त्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतो, की आता आमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही काय करत असतो, की व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या समस्या आहेत, आरोग्याच्या आहेत, नातेसंबंधात काय समस्या आहेत, नोकरी व्यवसायात काय समस्या आहेत किंवा इतर सुद्धा अनेक समस्या जीवनामध्ये काही ना काहीतरी समस्या प्रत्येक व्यक्तीला असतात. आणि बरेचदा काय होतं, की व्यक्ती व्यक्ती त्याच्या समस्येनुसार त्यातून बाहेर येण्याचे प्रयत्न करतच असतो. असा कुठलाही व्यक्ती नसतो, की तो शांत बसलेला असतो. परंतु तरी सुद्धा काय होतं, की ज्या व्यक्तीला समस्या असतात, त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबातील लोकांना आपण नक्की काय करायचे न समजल्यामुळं किंवा त्याला योग्य त्या वेळेत चांगल्या प्रकारचं योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळं बऱ्याच लोकांच्या ज्या अगदी 100% सुटण्यासारख्या समस्या असतात, त्या सुद्धा सुटत नाहीत. त्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्याला प्रत्येक बाबतीतलं म्हणजे ऑल इन वन गाईडन्स आम्ही करत असतो, की बरेचदा काय होतं, की आपल्याला प्रत्येक समस्येसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. उदाहरणार्थ जर आरोग्याच्या समस्या असतील तर डॉक्टरांकडे जावं लागतं किंवा इतर काही समस्या असतील तर वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. तर आम्ही आपल्याला एकाच प्लॅटफॉर्मवरती किंवा एकाच ठिकाणी आपल्याला जीवनातल्या कुठल्याही समस्या असतील त्याचं त्या संदर्भात चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. कारण प्रत्येक समस्या ह्या खरं तर एकमेकांशी निगडीत असतात. एखाद्याला आरोग्याची समस्या असेल, तर त्यात याचा अर्थ काय की काय त्याची आर्थिक परिस्थिती खराब असू शकते. त्याचे नातेसंबंध खराब असू शकतात. म्हणजे आरोग्याचा परिणाम नातेसंबंधावरती होत असतो. नातेसंबंधात काही समस्या असतील त्याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवरती होत असतो किंवा आर्थिक परिस्थितीचा परिणामही इतर गोष्टींवरती होत असतो. त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रत्येक गोष्टीचा संबंध बघणं गरजेचं आहे किंवा त्याचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं असतं. तर आपल्यापैकी जे कोणी आता हे व्हिडिओ बघत असेल, तर आपल्यापैकी कुठल्याही व्यक्तीला जीवनामध्ये जर काही समस्या असतील, तर आपण आम्हाला संपर्क करू शकता. आणि आपल्या ज्या काही समस्या असतील, आपल्याला काही प्रॉब्लेम असतील जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे, ते आपण प्रॉब्लेम शेअर करू शकता, सांगू शकता, त्याच्याबद्दल चर्चा करू शकता आणि आमच्यासोबत एक मार्गदर्शन सत्र सुद्धा आपण जॉइन करू शकता. तर हे आपल्याला आमच्या मार्गदर्शन पद्धतीबद्दल माहिती होण्यासाठी किंवा खात्री निर्माण निर्माण होण्यासाठी मनामध्ये आपण जे काही प्रथम मार्गदर्शन सत्र आहे, ते प्रत्येकासाठी मोफत ठेवलेलं आहे. साधारणतः एक 20-25 मिनिटापर्यंत किंवा अर्ध्या तासापर्यंतचं हे जे मार्गदर्शन सत्र आहे, ते पूर्णपणे मोफत असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला बघू शकता, आम्ही तुम्हाला बघू शकतो. त्यानंतर आपल्या ज्या काही समस्या असतात, त्या तुम्ही शेअर करू शकता. त्यानंतर आपल्या ज्या काही समस्या असतील, त्याच्या अनुषंगाने आम्ही आपल्याला कशा पद्धतीने गाईडन्स करू शकतो, कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो, त्याचा तुम्हाला कशाप्रकारे बेनिफिट होऊ शकतो, त्याच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने सकारात्मक बदल होऊ शकतात. या सगळ्या काही गोष्टी आपल्याला माहीत पडणार आहेत. आणि हे प्रथम मार्गदर्शन सत्र झाल्यानंतर सुद्धा आपण निर्णय घेऊ शकता, की आपल्याला आमच्याकडे आमच्या माध्यमातून मार्गदर्शन घ्यायचं किंवा नाही हे सुद्धा आपण नंतर नंतर सुद्धा ठरवू शकता. त्याच्यामध्ये असं काही नाही की आपण
मोफत मार्गदर्शन सत्र जॉईन केलं आणि नंतर आमचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे असं पण काही आपलं कुठलंही बंधन नाही. आपण नंतर सुद्धा डिसाईड करू शकता किंवा आपण कुठल्याही प्रकारे म्हणजे आमच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊ शकता किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारे योग्य आपण मार्गदर्शक किंवा गुरु किंवा कोच शोधू शकता. पण आपण हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. बरेचदा काय होतं की प्रत्येक व्यक्तीजवळ खूप मोठं सामर्थ्य आहे, अनंत शक्ती असतं हे त्या व्यक्तीला सुद्धा माहिती असतं. परंतु ज्या व्यक्तीला काही ना काहीतरी समस्या असतात, की आर्थिक समस्या असेल, आरोग्याच्या काही समस्या असतील, नातेसंबंधात काही समस्या असतील, तर त्या व्यक्तीचं त्या समस्येचे विचार त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये सारखे-सारखे सुरू असतात किंवा त्या व्यक्तीची मनस्थिती अ, चांगली राहत नाही किंवा त्याचं मन एकाग्र होत नाही आणि ज्या माहीत असलेल्या गोष्टी असतात, त्या सुद्धा त्या व्यक्तीकडून व्यवस्थितपणे होत नसतात. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मेंटॉरिंग, काउन्सिलिंग व एक मार्गदर्शन आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो. प्रथम मार्गदर्शन सत्र आपल्याला पूर्णपणे मोफत असणार आहे. त्याच्यामुळं आपण आम्हाला संपर्क करू शकता. आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे, त्याच्यावरती आपण कॉल करून आमच्याबद्दल माहिती घेऊ शकता. आमच्या मार्गदर्शन पद्धतीबद्दल माहिती घेऊ शकता. आपल्या समस्या शेअर करू शकता किंवा आम्ही आपल्याला कशा पद्धतीने गाईडन्स करणार हे आपण पूर्णपणे माहिती करून घेऊ शकता. त्याच्या माध्यमातून तुम्हाला कशा प्रकारचे फायदे होऊ शकतात, किती फायदे होऊ शकतात, कोणत्या लेव्हलचे फायदे होऊ शकतात, हे सगळं आपण माहीत करून घेऊ शकता आणि त्यानंतर जर आपल्याला योग्य वाटलं, तर मग आपण आमचं मार्गदर्शन सुरू करू शकता. तर आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, की जेणेकरून त्यांना सुद्धा एक लक्षात येईल, की आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा मार्गदर्शक असणं किंवा मेंटॉर असणं किती महत्त्वाचं आहे किंवा अनेक लोकं आम्हाला सुद्धा डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतील. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.